नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली RT ॲडमिशन 2024-25 साठी पहिली सोडत ही 7 तारखेला लागणार होती, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी लागलेली नाही आहे किंवा बरेच पालकांचे या ठिकाणी पालक कन्फ्यूज झालेले आहेत की 7 तारखेला लॉटरी या ठिकाणी लागणार होती परंतु लागली नाही। तर आता कधी लागणार आहे, 12 तारखेला या 13 तारखेला कशा पद्धतीने लॉटरी लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबत घंटेची बेल प्रेस करून ठेवा, जेणेकरून RT संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी। तर RT प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत जाहीर झालेली आहे, म्हणजे 7 तारखेला या ठिकाणी ऑनलाईन सोडत जी आहे तर ती जाहीर झाली आहे, परंतु विद्यार्थ्यांचे जी सिलेक्शन यादी आहे तर ती अजून प्रसिद्ध झालेली नाही आहे। ही लोकमतमधली अपडेट आपण या ठिकाणी सविस्तर बघून घेऊयात। RT अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 9,217 खाजगी शाळांमधील रिक्त असलेल्या 1,05,399 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। RT पोर्टलवर प्राप्त अर्जामधून विद्यार्थ्यांची निवडीसाठी शुक्रवार दिनांक 7 SCRT येथे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सोडत किंवा लॉटरी काढण्यात आली, परंतु या ठिकाणी उच्च न्यायालय दाखल याचिकेवर दिनांक 12 जून रोजी सुनावणी झाल्यानंतर RT अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी 7 तारखेला जे आहे तर ती लॉटरी या ठिकाणी लागलेली आहे, परंतु याच्यावरची जे विद्यार्थ्यांची यादी असते म्हणजे ज्या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी SMS सुद्धा हे 12 जूनच्या नंतर येणार आहेत। म्हणजे 13 तारखेला येऊ शकतो किंवा त्याच्यानंतर अजूनही काही डेट्स या ठिकाणी देऊ शकतात, परंतु 12 जूनच्या नंतर सिलेक्शन यादी जी आहे RTच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे पोर्टलवरती प्रकाशित केली जाईल। त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व पालकांना ज्या मोबाईलवर जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म फिलअप करताना टाकलेला आहे त्या मोबाईलवरती एक SMS जाईल, तुम्हाला कोणती शाळा मिळालेली आहे, कोणत्या शाळेमध्ये तुमच्या बालकाचा नंबर लागलेला आहे त्या पद्धतीचा एक मेसेज येईल। मेसेज आला म्हणजे समजून घ्या की तुमच्या पालकाचा नंबर लागलेला आहे, किंवा तुम्ही पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकता नंबर लागला आहे की नाही। तुम्हाला यादीसुद्धा प्रकाशित होईल आणि तुमच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला तिथे चेक करता येतं आहे की तुमच्या बालकाचा नंबर लागला आहे की नाही। म्हणजे यावर्षीचा जो लॉटरी निवड आहे पहिली सोडत जी आहे तर ती आता म्हणजे 12 जूनच्या नंतर जी आहे यादी प्रकाशित होणार आहे। शक्यतो 13 तारखेला या ठिकाणी तुम्हाला यादी मिळून जाईल किंवा मेसेज वगैरे मिळण्यास सुरुवात होईल, परंतु 12 जूनच्या नंतर कधीही या ठिकाणी यादी लागू शकते। आणि त्याच पद्धतीने यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचे जे अर्ज आहे तर त्यामध्ये थोडेसे घट झालेले आहे। जसं की 2023-24 मध्ये 8,823 शाळांमध्ये 1,01,846 विद्यार्थ्यांच्या रिक्त जागावर प्रवेशासाठी 3,64,413 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 82,483 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते। यंदा 9,217 खाजगी शाळांमधील रिक्त असलेल्या 1,05,399 जागांसाठी दिनांक 4 जूनपर्यंत जे आहे फक्त 2,42,879 इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते। म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचे अर्ज जे आहेत तर ते जे आहे कमी आहेत। अशा पद्धतीने आता जे आहे पहिली सोडत जे आहे तर ते 12 जूनच्या नंतर लागणार आहे। सर्व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। सर्वांनी आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। सो की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। चला मग भेटूया अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।